सह्याद्रीच्या उंच उंच कड्याकापारी सर्व जाती धर्माच्या माणसांना कवेत घेतात, गुराढोरांना अन्न देतात आणि याच धरतीला प्रकाशमान करणारा तेजोवलय सूर्य, ऊन असो, वारा असो, पाऊस असो, डोंगर असो वा दऱ्या असतो, सहस्त्र काळाने तापत जाऊन चराचराला एक उजेड देतो, प्रकाशमान करतो, ज्याच्यामुळे सगळी जीवसृष्टी जिवंत राहू शकते, अस्तित्वात राहते. तो कधीच भेदभाव करत नाही. हा या धर्माचा, तो त्या धर्माचा, हे जनावर, हे माणूस. मग एवढा असताना आपणच माणसात भेद करत राहतो. हा मुसलमान, तो ख्रिश्चन, हा हिंदू, तो शीख, हा ईसाई, एवढं सगळं करत असताना आपण आपल्याच मानवाच्या पोटी जन्माला आलेल्या साधू संतांचं कधी ऐकणार आहे की नाही, देवदेवतांचं म्हणणं कधी ऐकणार आहे की नाही. असाच देवाचा एक सुंदर संदेश घेऊन या पुणे बेंगलोर हायवेवर सातारा नजीक खिंडवाडी गाव आहे. त्या गावाच्या हायवेच्या अगदी लगत एक छोटंसं मंदिर आणि मस्जिद आहे. आता मंदिर म्हणायचं का मस्जिद म्हणायचं हा मलाही एक प्रश्न पडलाय, कारण तिथंच दोन देव, दोन वेगवेगळ्या धर्माचे वास्तव्य करीत आहेत. आपण पाहू शकता इथून बऱ्यापैकी रहदारी सुरू आहे, गाड्या येत आहेत, जात आहेत. चला तर मग आपण या सुंदर अशा दर्ग्यात, आणि हा समोरच एक आपल्याला छोटंसं पाराखालील एक देऊळ दिसतंय. नक्की हा देव कोणता आहे हे माहीत नाही, पण याच्या समोरच्याच बाजूला एक छोटासा दर्गा आहे आणि दर्ग्यामध्ये एक कबर सुद्धा आहे. हे पहा, ही येणार जाणाऱ्या वाहनांची वर्दळ. इथून समोर जी एसटी चालली ती चालली मुंबईला पुण्यावरून, आणि पलीकडच्या लेनमधून जे जाणारे वाहने आहेत चालले आहेत बेंगलोरच्या दिशेने. अगदी हायवेच्या लगत हा दर्गा, छोटासा दर्गा आहे. आपण चला दर्ग्यात आता प्रवेश करूया. आता आपण दर्ग्यात आलो आहोत. इथं एक छोटंसं अनामिक झाड आहे. हे झाड नक्की कसं आहे मग सांगता येत नाही, पण कदाचित बोरीसारखं असावं. आणि इथंच चिंद्या पीरबाबाची सुंदर अशी कबर आहे. आणि या कबरीच्या बरोबर समोर आहे विठ्ठल रुक्मिणी, जगदंबा माता, जानाई माता, माळाई माता. खरे तर दोन धर्म हे धर्म नसतात, तर एक माणुसकी असते. दोन भावांचं घट्ट असं नातं असतं. पण दोन धर्म म्हटले की आपण भेदभाव करतो. तो त्या धर्माचा, मी हा या धर्माचा, माझा धर्म उच्च,
तुझा धर्म नीच, हे सारं गंगार्पण करून त्या चिंध्या पीर बाबांचे कबर आणि कबरीच्या समोरच हिंदूंच्या जगदंबा माता, जानाई माता आणि माळाई माता अगदी उभा आहेत. जणू हा पीर बाबा या तीन देवांच्या चरणावर नतमस्तक झाला आहे, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत अजरामर होऊन. महाराष्ट्रात असं कुठं असेल मला माहीत नाही, पण दोन धर्म खरं तर पीर बाबा म्हणजे एक मुस्लिम दैवत, पण हिंदू धर्माच्या तीन देवतांच्या चरणाच्या समोरच त्याची सुंदर अशी कबर आहे. आपण पाहू शकता पीर बाबाची कबर आणि जानाई माळाई माता. विविध देशातील कानाकोपऱ्याला जोडणारा हा पुणे बेंगलोर महामार्ग. या महामार्गाने अगदी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचे सर्व राज्य जोडलेले आहेत. तसंच हा जो दर्गा आहे, या दर्ग्यात हिंदू देवतांच्या अगदी चरणालगतच खिंडीतील पीर बाबा आपल्या चरणाशी सेवा करत रुजू आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. धन्यवाद. पाहत राहा शिंदेशाही न्यूज.